आता ते भ्रष्टाचाराचं खूप लई भ्रष्टाचार आहे. आता काय सांगा तुम्हाला. अतोनात यांनी किती पैसा दिला केला, लोक ऐकायच्या मार्गावर नाहीत. पद्धतीने आम्ही आता फेरफटका घेतल्या, लोकांची जनताचे कौलसुद्धा घेतलेले आहेत. अनेक विकास कामे इथं राखडलेले आहेत. फक्त आश्वासन दिले असं बोलले जात आहे. आपण ह्या 20 नगरसेवक आणि आपल्या एक नगराध्यक्षसाठी थांबलेल्या काँग्रेसकडून, तर या विषयावर इथं जे निवडणूक लढवायला मुदखेडमध्ये फक्त विकास करण्यासाठीच आम्ही लढवायलो. आमच्या समोरच्या जी पार्टी आहे त्यांनी या 20 वर्षात काहीच केलं नाही. इथं मुदखेडमध्ये एकही विकास केला नाही, एकही पूर्ण काम झालं नाही. सगळे कामं गुत्ते, पाणी प्रश्न आहे, नाल्या आहे, ते एकही नाही. गावात तुम्ही पाहू शकता फिरून, एकही काम चांगलं केलेलं नाही. आम्ही आता जर निवडून आलो तर आम्ही जनतेनं जर निवडून दिलं तर आम्ही बिलकुल आरशासारखं मुदखेड करणार आहोत. इथं प्रत्येक वार्डामध्ये शाळा नाही, उर्दू शाळा नाही, बालवाड्या नाहीत. हे संपूर्ण आम्ही काम करणार आहोत. बरेचसे असे प्रश्न आहेत की गावामध्ये अर्धवट कामं केलेली आहेत. काही या 2 वर्षाखाली एक नळ योजना चालू केलेली, ती आता 2 वर्षात 50%सुद्धा काम झालेलं नाही. 50% अर्धवट काम आहे. आता ते भ्रष्टाचाराचं खूप लई भ्रष्टाचार आहे. आता काय सांगा तुम्हाला. अतोनात चव्हाण तर म्हणतात की मुदखेडचा विकास केलो, ब्रिज काय नाही, जाऊन बघा. ब्रिज काही नाही. 3दा ब्रिज पडला होता त्यांच्या काळामध्ये. हे इथला भुयारी मार्ग म्हणजे काय 10 वर्षामध्ये केलंय. 10 वर्ष पाठीमागे लागल्यावर केलाय भुयारी मार्ग. मार्केट बनवण्यासाठी ही जागा मी असताना त्यांच्यासोबत मी काँग्रेसमध्ये होतो त्यावेळेस MIDC जागा घेतली, पण त्या लोकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांना MIDC जागा दिलेली नाही. काही देतो म्हणले ते आताशीच राहिलेले. आता नाही, अर्ध्यावर नाही, जागाच मिळाली नाही. गेल्या काही 5 वर्षाखाली काही तर निधी आलती म्हणा. ईदगाचा एक मोठा प्रश्न आहे. आणि दुसरा एक जे फाटक गेट आहे रेल्वेच्या, त्याच्या खालून बाया लेकरं बाळं जात आहे, ते काही अपघात होण्याची शक्यता. ईदगासाठी या 10 वर्षात कंपाऊंड वॉल करून देतो म्हणजे आजपर्यंत कंपाऊंड वॉल झालेला नाही. उगं आश्वासन देणं हे बरोबर बी नाही. कारण मुस्लिम समाज इतका काही भारी आहे आमच्या इथं की पूर्ण काँग्रेसचा आहे. त्यावेळेस बी त्यांच्यासोबत काँग्रेसचा इमानदारी नव्हता. त्यावेळेस यांना फक्त आश्वासन दिलेलं आहे, काम झालेलं नाही ईदग्याचं. आम्ही त्याच्यानंतर आम्ही ही गोष्ट खासदार साहेबाला सांगितली. हे खासदार साहेब म्हणले त्यांनी आपण करू, त्यांनी जर न केलं तर. नाही, ते कामं अर्धवटच केले, त्याच्यामुळं खालून जायची सवय. हां, गेटच्या वरून आम्ही वरून करा म्हणलो होतो फुल. त्यांनी काय वरून तर केलेच नाहीत. 3 ठिकाणी मोजणी केली. स्टेशनच्या बाजूला एका ठिकाणी, तिथून 10 वर्षाखाली केली तिथं. स्टेशनच्या अलीकडे 100 फूट तिथून गेले. पुन्हा अलीकडे एक आमचं हे आहे काय आपलं स्मारकपाशी एक केलेत, तिथंही केले नाहीत. आता इथून अंडरग्राऊंड केलेत. वरून केलं असं तर गावाला आमच्या नंबर 1 विकासाचं काम होतं तर, पण ते केलं नाहीत. अंडरग्राऊंड तिथं आता इतकं पाणी संपते 1 फूट. आपण जर आपली काँग्रेसची इथं सत्ता आल्याने तर एक मोठा प्रश्न आहे की शेतकऱ्यांसाठी त्यांचं असं म्हणणं होतं की एक आम्हाला नांदेडला जावं लागते, मार्केट नाही. त्या वीज आम्हाला विकण्यासाठी तो तिथं लाईन रांगेत लागावं लागते. तर मार्केटाचा एक मोठा प्रश्न आहे. मार्केटाचा प्रश्न फार मोठा आहे. इथं मार्केट तर नाहीच. आमच्या बाजार आता रोडनं भरायला आहे. मध्ये जागा पूर्ण झाली. त्याच्यानंतर आमचे फुलारी आहेत तिथं मुस्लिमचे इतके काय फुलारी आहेत. 200 लोक आहेत. निजामाबाद जाते, बेंगलोरपर्यंत इथलं फुल जाते. त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून मार्केट केले. स्वतःचे साहेबांना 1 रुपया दिला नाही. स्वतःचे पैसे करून मार्केट केले. स्टेशनच्या पलीकड 100 दुकानं काढलेत त्यांनी स्वतः पैसे करून. साहेबांना नाही काही दिलं नाही. साहेबांना काही दिलं नाही. 1 रुपया दिला नाही. जनता पूर्ण आमच्या काँग्रेसच्या पाठीशी आहे. आम्ही निवडून येतो, अध्यक्ष येईल हे नक्की जनतेच्या मनात असं आहे की पक्का काँग्रेसला निवडून द्यावं. यांनी किती पैसा दिला केला, लोक ऐकायच्या मार्गावर नाहीत. त्यांचे जर लोक मुंबईला बसून त्यांनी खरं म्हणजे ही निवडणूक लढवायला पाहिजे होती. आज 5 दिवसापासून मुदखेड सोडून आलेत त्यांनी. आम्ही समाजाला घेऊन चालतो. 12 पगड जात आमच्या पाठीशी आहे. काय एकही असा समाज नाही की तुम्ही फिरू शकता गावामध्ये. पूर्ण समाज आमच्या काँग्रेसच्या पाठीशी आहे.
शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी. MSCIT ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी. MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.